मंडळी, जगाच्या नकाशावर सध्या नजर टाकली तर सगळीकडे दगदगती युद्ध, विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था आणि बदलत जाणारी राजकीय समीकरणं स्पष्टपणे दिसत आहेत. 2004 सालापासून सुरू झालेली अस्थिरता 2026 मध्ये एका निर्णायक वळणावर येऊन टिपली आहे. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे अमेरिकन डॉलर. एकेकाळी ज्याला जगाचा अनभिषिक्त सम्राट मानलं जायचं, त्या डॉलरच्या वर्चस्वाला आता अख्ख्या जगानं फिल्डिंग लावून प्रॉपर घेरलंय. ही केवळ एक आर्थिक लढाई नाहीये, तर हे एक प्रकारचं करन्सी वॉर आहे. रशिया युक्रेन संघर्ष असो किंवा अमेरिका इस्रायल इराण मधील तणाव, या युद्धांनी जगाला एक गोष्टीची प्रकर्षानं जाणीव करून दिली आहे की अमेरिकन डॉलरवर अवलंबून राहणं आता सुरक्षित राहिलेलं नाही आहे. त्यामुळे सगळेजण आता सुरक्षित अशा गोल्डकडे वळू लागलेत. जगातील सगळे देश अचानक गोल्डमध्ये इन्व्हेस्ट का करायला लागलेत, तसंच अमेरिकेचा डॉलर पाडायला जगानं कशा पद्धतीनं फिल्डिंग लावली आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, या फिल्डिंगची सुरुवात झाली ती अमेरिकेनं रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांनंतर. अमेरिकेनं रशियाची डॉलरमधील परकीय चलन फ्रीज करून जगाला एक संदेश दिलाय की जर तुम्ही आमच्या विरोधात गेलात तर आम्ही तुमच्या पैशांचा वापर तुमच्याच विरुद्ध शस्त्र म्हणून करू. एका कृतीनं चीन, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या विकसनशील देशांच्या मनात भीती निर्माण केली. यामुळेच ब्रिक्स सारख्या संघटनांनी आता स्वतःचं स्वतंत्र पेमेंट सिस्टीम आणि कदाचित भविष्यात नवीन चलन आणण्याची तयारी सुरू केली आहे. चीन आपल्या युआनला प्रोत्साहन देतोय, तर भारत, रशिया आणि इतर देशांशी थेट रुपयामध्ये व्यापार करण्यासाठी करार करतोय. एवढंच नाही, तर ज्या सौदी अरेबियामुळे पेट्रो डॉलर ही संकल्पना अस्तित्वात आली, तो सौदी सुद्धा आता चीनला तेल विकताना डॉलरऐवजी युआन स्वीकारण्यावर विचार करतोय. ही डॉलरला पाडण्यासाठी लागलेली जागतिक फिल्डिंग आहे, जिथं देश आता अमेरिकेच्या मध्यस्थीशिवाय थेट आपापल्या चलनात व्यवहार करू पाहत आहेत. या डॉलरच्या पडझडीचा थेट परिणाम अमेरिकन बॉन्ड मार्केटवर होतोय. ऐतिहासिकदृष्ट्या जेव्हा जेव्हा जगात संकट यायचं तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड्स विकत घ्यायचे. पण आज चित्र बदलतंय. अमेरिकेवर असलेला 35 ते 38 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर आणि तिथली वाढती महागाई पाहून गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झालाय. चीन सारख्या देशांनी तर त्यांचे अमेरिकन बॉन्ड्स विकायला सुरुवात केली आहे. लोकांना आता हे कागदी बॉन्ड्स नको आहेत, कारण त्याची किंमत अमेरिकेच्या आर्थिक धोरणांवर आणि तिथल्या राजकीय स्थिरतेवर अवलंबून आहे. अमेरिकन बॉन्ड्समधील परतावा आता महागाईच्या तुलनेत पुरेसा वाटत नाही आहे. जेव्हा एखाद्या देशाचं कर्ज त्याच्या GDP पेक्षा कितीतरी पटीने वाढतं, तेव्हा त्या देशाच्या चलनाचा आणि बॉन्ड्सचा विश्वास कमी होतो. हेच सध्या अमेरिकेच्या बाबतीत घडताना दिसतंय. त्यात गेल्या महिन्यापासून इराण अमेरिका यांच्यातील युद्ध तिसऱ्या महायुद्धाकडे वळताना दिसून येत आहे. याच परिस्थितीत बघून इराणने आधीच अमेरिकेच्या डॉलरला रामराम ठोकलाय. जेव्हा हे मोठे देश डॉलरमध्ये व्यापार करायचा बंद करतात, तेव्हा डॉलरची मागणी कमी होते आणि पर्यायानं त्याचं मूल्य घसरू लागतं. अमेरिकेसाठी धोक्याची घंटा आहे, कारण डॉलरचं मूल्य हे केवळ त्यांच्या अर्थव्यवस्थेवर नाही, तर त्यांच्या जागतिक दादागिरीवर अवलंबून आहे. या सगळ्या गोंधळात अमेरिकन बॉन्डची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. म्हणूनच हे देश आता आपले अमेरिकन बॉन्ड्स विकून त्या पैशातून सोन्याची खरेदी करतायत. आकडेवारीनुसार चीनने सलग कित्येक महिने सोन्याची खरेदी सुरू ठेवली असून त्यांनी आपल्या डॉलरमधील गुंतवणुकीत मोठी कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढण्याचं हेच मुख्य कारण आहे. सोनं ही एक अशी मालमत्ता आहे जिला स्वतःचं मूल्य आहे आणि ती कोणत्याही देशाच्या सरकारवर किंवा त्यांच्या धोरणांवर अवलंबून नाही. युद्ध असो वा शांतता, सोन्याचं महत्त्व कधीही कमी होत नाही. सध्या सोन्याचे भाव हे प्रति 4,700 ते 4,800 डॉलरच्या वर गेले असून काही तज्ज्ञांच्या मते 2026च्या अखेरपर्यंत ते 5,000 ते 6,000 डॉलरपर्यंत सुद्धा जाऊ शकतात. भारतातही सोन्याने उच्चांकी पातळी ओलांडली असून 10 ग्रॅम सोन्याचे दर 1.5 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जाते. याचं कारण म्हणजे केवळ सामान्य जनताच नाही, तर जगातील मोठ्या बँका जसं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, चीनची पीपल्स बँक ऑफ चायना आणि तुर्कीची मध्यवर्ती बँक मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे जमा करते. 2025 मध्ये जगभरातील मध्यवर्ती बँकांनी विक्रमी सोन्याची खरेदी केली आणि 2026 मध्येही हा कल कायम आहे. सोन्याचे भाव वाढण्याची दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे कच्च्या तेलाचा आणि महागाईचा संबंध. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे तेलाचे भाव वाढले की माल वाहतूक महाग होते आणि त्यातून महागाई वाढते. जेव्हा महागाई वाढते तेव्हा चलनी नोटांची खरेदी शक्ती सुद्धा कमी होते. अशा वेळी इन्फ्लेशन हेज म्हणून सोनं हे सर्वोत्तम ठरतं. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने जर व्याजदरात कपात केली तर डॉलर अधिक कमकुवत होईल आणि सोन्याचे भाव आणखी रॉकेट सारखे वर जातील. आजची परिस्थिती अशी आहे की जग एका मल्टीपोलार म्हणजेच बहुध्रुवीय व्यवस्थेकडे सरकत आहे, जिथं केवळ एका देशाचं चलन चालणार नाही. या बदलाच्या काळात सोनं हाच एकमेव असा आधार आहे जो सर्व देशांना विश्वासाचा वाटतोय.
थोडक्यात सांगायचं तर अमेरिका, इस्रायल, इराण संघर्षानं जागतिक अर्थव्यवस्थेच्या जुन्या जखमा पुन्हा उघडल्यात. डॉलरचं वर्चस्व संपवण्यासाठी चीन, रशिया आणि इतर देशांनी जी मोर्चेबांधणी केली आहे त्याला या युद्धानं गती दिली आहे. त्यात लोकांचा कागदी चलनावरचा विश्वास उडत चाललाय. सोनं ते सोनंच म्हण ही आता जागतिक स्तरावर खरी ठरतीये. जोपर्यंत जमिनीवरील राजकीय तणाव कमी होत नाही आणि अमेरिका आपली आर्थिक शिस्त सुधारत नाही तोपर्यंत सोन्याचा हा चढता ग्राफ रोखणं कठीण आहे. हे केवळ सोन्याचे भाव वाढणं नसून जागतिक सत्तेचं केंद्र पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकण्याचं आणि एका नव्या आर्थिक युगाची सुरुवात असल्याचे संकेत देत आहे. या परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारांनी सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहणं काळाची गरज बनली आहे. कारण आगामी काळ हा चलनाच्या अस्थिरतेचा आणि सोन्याच्या झळाळीचा असणार आहे. बाकी मंडळी, डॉलर हा जगात वर्चस्व गाजवू शकेल का, की युद्धात डॉलरची आणखी पडझड होऊ शकते, याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.